कसले तरी होते ना एवढं असलं तरी बस. मी डॉक्टर सुधाकर बोकारे, यूरोलॉजिस्ट नांदेड. आज या ठिकाणी आम्ही सगळे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीसंदर्भात इथं जमलेलो आहोत सगळे. आणि निवडणुकीची प्रक्रिया ही अतिशय चांगल्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे. आमचे जे उमेदवार आहेत नांदेडमधून डॉक्टर संजय कदम हे आहेत, ते आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड शहरातून मिळत आहे. मेडिकल काउन्सिलचा निवडून आल्यानंतर कालावधी किती असतो, काय काम? कालावधी हा 5 वर्षाचा असतो आणि वैद्यकीय व्यावसायिकांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याची जे प्रक्रिया असतात, त्यांचं रजिस्ट्रेशन असेल, रिन्युअल असेल किंवा अजून काही त्या संबंधी फील्डच्या संबंधित जे काही कार्य असतं ते MMCच्या द्वारे केल्या जातं. डॉक्टरांचा जो संरक्षण कायदा आहे त्याच्यामध्ये ती मदत होते का? त्या नातेवाईकांकडून अनेकदा अडचणी येतात. हा, त्याच्यामध्ये पण नक्कीच मदत होते. जर लोकलला काही प्रॉब्लेम आला तर MMCचे मेंबर, IMAचे अध्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. पावडे, संचालक पावडे हॉस्पिटल नांदेड. आज नांदेड जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे महाराष्ट्र वैद्यकीय परीक्षेत मुंबई या इथल्या उमेदवारांची निवडणूक आहे. सदर निवडणुकीमध्ये 9 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. 9 उमेदवार हे शासन निर्देशित असून 9 उमेदवार हे लोकशाही मार्गाने निवडून येणार आहेत. यामध्ये जे डॉक्टर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड आहेत, ज्यांचं MBBS पूर्ण झालेलं आहे, असे सर्व डॉक्टर या ठिकाणी मतदान करणार आहेत. नांदेडमधून डॉक्टर संजय कदम सर, संचालक आधार हॉस्पिटल नांदेड, हे मुख्य निवडणूक प्रवर्तक म्हणून उभे आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडत आहे. आतापर्यंत जवळपास 1000 मताचा आकडा आपण पार केलेला आहे आणि आणखी मतदान 2 घंटे बाकी आहे 5 वाजेपर्यंत. तर ते आकडा आणखी 1500 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 2026 रोजी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ची निवडणूक पार पडत आहे. नांदेडतर्फे डॉक्टर संजय कदम हे IMA MMC पॅनलचे अधिकृत उमेदवार असून आजची मतदान प्रक्रिया अतिशय उत्साह आणि शांततेत पार पडत आहे. याचा निकाल दिनांक 29 एप्रिल रोजी लागणार आहे आणि आमचं पॅनल जर भरघोस मतांनी निवडून आला तर डॉक्टरांच्या हितासाठीचे जे काही निर्णय असतील ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आमच्या परीने घेण्याचा आम्ही संपूर्ण सर्वतोपरी प्रयत्न करूया. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं नेमकं वर्क काय असतं, कशासाठी असतं? महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही एक क्वासी ज्युडिशियरी बॉडी आहे आणि ही डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन, डॉक्टरांचे कायदे आणि त्याचे रेग्युलेशन करण्याचं काम करते आणि एक स्वायत्त बॉडी आहे. निकाल कधी येणार इलेक्शन? 29 एप्रिल. मतदारांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि डॉक्टर संजय कदम यांना 100% पाठिंबा आहे.